नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. चांदूर रेल्वे येथील नगर परिषदतर्फे दरवर्षी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात आयोजित केले जाते. यामुळे नगर परिषदच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. परंतु 2025-26 या वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन श्रेयवादाच्या भोवऱ्यात सापडले असून हे स्नेहसंमेलन यावर्षी होणार नसल्याची माहिती प्राप्त झाली. तर नगर परिषद प्रशासन अधिकारी उमेश बेहरे हे शिक्षकांची TET व विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षेचे कारण पुढे करत सत्य लपविण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत आहे. शहरात नगर परिषदेच्या 5 शाळा, ज्यामध्ये नेहरू शाळा, सुभाष शाळा, शिवाजी शाळा, जिजामाता कन्या शाळा तसेच आझाद उर्दू शाळेचा समावेश असून यात 596 गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यास मागील बऱ्याच वर्षापासून वार्षिक डिसेंबर ते जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. परंतु यावर्षी हे स्नेहसंमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्यामध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या पत्रिकेवर प्रमुख पाहुण्यांचे नाव टाकण्याचा वाद इतका ऐरणीवर गेला की सत्ताधारी व विरोधी गट यांच्यात सदर विषयावर 8 ते 10 दिवस चर्चा होऊन आपसी सहमती झाली नाही. यांच्या वादात स्नेहसंमेलन कार्यक्रमाची वेळ निघून गेली. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असून या महिन्यात शिक्षकांची TET व विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, 10वीचे प्रॅक्टिकल, बोर्डाची परीक्षा होऊ घातली आहे. ज्यामुळे 2025-26 या वर्षाचे स्नेहसंमेलन रद्द झाले असे समजते. परंतु हे सत्य नसून खऱ्या कारणावर पडदा टाकला जात असल्याची चर्चा नगर परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक करीत आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ गुणगौरव 2025-26 स्नेहसंमेलन रद्द, खेदाची बाब. डिंपल चरणजोल्ले पालक यांनी दिली प्रतिक्रिया. नगर परिषद नेहरू शाळा शहरातील गरीब मुलाच्या हक्काचे व्यासपीठ नवनिर्वाचित नगरसेवक यांनी आपसी वाद निर्माण करून हिरावून घेतले आहे. नगर परिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या गोष्टी करणारे जनप्रतिनिधी स्वतःला मानपान व श्रेय मिळावे म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान करत असल्याचे चित्र दिसत आहे. ज्या स्नेहसंमेलन यामुळे बौद्धिक, शारीरिक, मानसिक कलागुणांना वाव मिळतो, उपस्थित प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळतो, तो आनंद या मुलांच्या शिक्षणात भर टाकतो. तर अशा कार्यक्रमामुळे नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे कौशल्य दिसून येते व पुढील वर्षासाठी शाळेची पटसंख्या वाढविण्यात कारणीभूत ठरते. अशा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमाला या नवनिर्वाचित नगरसेवकांनी रद्द केले, ही खेदाची बाब आहे. स्नेहसंमेलन विषय नगर परिषद मीटिंगमध्ये ठेवण्यात आला आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका व त्यानंतर विषय समित्यांच्या निवडणुका असल्याने डिसेंबर ते जानेवारी महिन्यात स्नेहसंमेलन शक्य झाले नाही. तर आता शिक्षकांची TET व विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, 10वीचे प्रॅक्टिकल, बोर्डाची परीक्षा असल्याने स्नेहसंमेलन घेण्याचा विषय नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या मीटिंगमध्ये ठेवण्याचे मुख्याधिकारी मॅडमने सांगितले. म्हणून स्नेहसंमेलन रद्द झाले नसून पुढे ढकलण्यात आले. तर प्रमुख पाहुण्यांचा विषय नगर परिषदमधील अंतर्गत विषय आहे, असे नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उमेश बेहरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली. ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. नमस्कार. MB न्यूज मधून मंगेश बोबडे बोलताय. तुम्ही नवनिर्वाचित नगरसेवक, तुमच्याकडे शिक्षण व आरोग्य खातं आहे ना? हो. येणाऱ्या जे स्नेहसंमेलन होतं हे काही वाद निर्माण झाला म्हणते नगरसेवक मध्ये, आणि स्नेहसंमेलन थांबला आहे म्हणते. काय सांगाल? स्नेहसंमेलनाबाबत काहीच वाद नाही आहे. आमची जनरलची मीटिंग आहे, त्यामध्ये आम्ही स्नेहसंमेलनाबाबत चर्चा ठेवली आहे. आता येणाऱ्या काळात स्नेहसंमेलन आम्ही सर्व मिळून चर्चा करून घेणार आहे. नाही, प्रमुख पाहुणे या शब्दावरून ते स्नेहसंमेलन थांबवण्यात आलं म्हणते. काय परिस्थिती सत्य आहे का? प्रमुख पाहुणे जे आहे त्या बाबतीत काहीच वाद नाही आहे. सध्या मास्तर लोकांची परीक्षा आहे, नंतर दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचा नुकसान होऊ नये शिक्षणाचा, त्या हेतून आम्ही हे थोडंसं
याच्या मीटिंगमध्ये ठेवलेला आहे. त्या मीटिंगमध्ये आम्ही चर्चा करून नक्कीच त्याबाबत तोडगा काढू. यापूर्वी जानेवारी महिन्यात ते सांस्कृतिक कार्यक्रम स्नेह संमेलन संपन्न होत होते, पण जानेवारी महिना उलटून फरवरी महिना लागला. जानेवारी महिन्यात का घेण्यात नाही आले? जानेवारी महिन्यात निवडणुकाचा कार्यक्रम सुरू होता नगरपालिकेत. त्यामुळं ते आमच्या माहितीत नव्हता त्या काळात. आमची जेव्हा बॉडी बसली त्यानंतर आमच्या डोळ्यासमोर हे चित्र आला. आता नक्कीच आम्ही यावर विचार करून तोडगा काढून आणि काय सांगाल? स्नेहसंमेलन- शिक्षण, तुमच्याकडे शिक्षणाचं खातं आहे, एक आरोग्य आणि शिक्षणाचं खातं असून तुम्ही नगरसेवक आहे. होणार का? विद्यार्थ्याचा आनंद तुम्ही देणार का विद्यार्थ्याचा आनंद हिरावून घ्या? विद्यार्थ्यांना नक्कीच आनंद देऊ. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही नुकसान होऊ नये या हेतून आम्ही पुढे विचार करून, काहून का शिक्षण विद्यार्थ्यांचा खूप महत्वाचं आहे. नाही, शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना स्नेह संमेलनाचा आनंद सुद्धा देऊन त्यांना आनंद मिळतो त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आणि त्यांचा आनंद द्विगुणित होऊन त्यांच्या शिक्षणाला अधिक ऊर्जा मिळते. याकरता तुम्ही येणाऱ्या कार्यकाळात स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नगर परिषद शाळेतील सर्व शाळेमध्ये घेणार का? आमची 11 तारखेला सर्वसाधारण सभेमध्ये मीटिंग आहे. त्यामध्ये हा विषय ठेवलेला आहे. सर्वांशी चर्चा करून आम्ही यावर काही ना काही तोडगा काढून पुढं जसं तारीख ठरण त्या हिशोबानं आम्ही कार्यक्रम नक्कीच ठेवू. धन्यवाद अनिल भाऊ मोटवानी, तुम्ही MB न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातम्यांना 2 शब्द प्रतिक्रिया दिल्याबद्दल.